महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दिवेआगर शेजारील वेळास समुद्र किनाऱ्यावरती काही युवकाने समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो. स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. आपण अडल्चरेशन बंद करू शकलो, आपण सबस्टँडर्ड दूध बंद करू शकलो, प्रॉडक्ट्स बंद करू शकलो. माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेंट नसतात. सध्याच्या गगनाला भिडालेल्या महागाईच्या आगीत सामान्य माणसाचं जगणं अधिकच होरपळून निघालं आहे. त्यात भर म्हणून की काय आपल्या ताटात वाढलं जाणारं अन्न आरोग्यदायी नसून विषारी असल्याचं भीषण वास्तव्य समोर आलं आहे. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहत आहे महासागर. ज्या लहान मुलांवरती उद्याचा समृद्ध भारताचे स्वप्न आधारले आहे त्यांना आपण रोजच्या आहारात न कळत भेसळीचं विष पाजत असतो. हे वास्तव्य अंगावरती काटा आणणार आहे. मात्र या भयावह वातावरणात अन्न व औषध प्रशासन अर्थातच FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पुकारलेल्या भेसळ विरुद्ध महासंग्रामात संपूर्ण आणि सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकरी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही. आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, मी जे खातोय ते नेमकं काय आहे? सकाळच्या चहासाठी दाराशी येणारं दूध शुद्ध आहे का युरिया केमिकलची भेसळ आहे? हॉटेलमध्ये जाऊन आवडीनं खाल्लेलं पनीर दुधाचं आहे की रासायनिक प्रयोगशाळेतील एखाद्या घातक पदार्थाचा आहे? हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मानसिकतेचा भाग बनत चालला आहे. पण दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये अन्न आणि औषध विभागाच्या कुंभकर्णी झोपेमुळे भेसळखोरांचे फावले होते. सण उत्सवाच्या काळामध्ये केवळ दिखाऊ कारवाया करून आपली पाठ थोपून घेणाऱ्या या प्रशासनाचं वर्षाचे 12ही महिने चालणाऱ्या या आरोग्य हत्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली होती की काय, हा प्रश्न पडतो. हा प्रशासकीय व्यवस्थेचा मोठा कलंकच मानावा लागेल. तुकाराम मुंडे यांनी सूत्र हाती घेता चित्र बदललं आहे. रोजच्या सकाळी भेसळखोरांवरती कोसळणाऱ्या कारवाईंचा हा वृज्जघात केवळ बातमी नसून ती एक इशारा आहे. या मोहिमेमुळे केवळ ग्राहकांचाच नाही तर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा देखील विजय झाला आहे. दुधातील भेसळीमुळे शुद्ध दुधाला भाव मिळत नव्हता. आता या कारवायांचा थेट सकारात्मक परिणाम दुधाच्या गुणवत्तेवरती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावरती होईल अशी आशा आता पल्लवित झाली आहे. बीड सारख्या जिल्ह्यात जिथे कायद्याचा धाक संपल्याची चर्चा होती तिथे केवळ मुंडे यांच्या येण्याच्या अफवेनं भेसळखोरांचे दुकान बंद झाले. भीती हाच एक सुशासनाचा पाया असतो हे तुकाराम मुंडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. जनतेकडून त्यांच्या प्रतिमेला झालेला दुग्धाभिषेक हा केवळ सन्मान नसून प्रशासनावरती जनतेनं व्यक्त केलेला एक विश्वास आहे. महाराष्ट्रात गुटख्यावरती बंदी असताना देखील दुहेरी पुड्यांची अर्थातच ट्विन पॅक म्हणजेच आज राजरोषपणे हा विषारी गुटखा विक्री सुरू होती. प्रशासन विभागाच्या या सोयीस्कर अज्ञानावरती आता खडा सवाल उपस्थित केला जातो. तुकाराम मुंडे यांनी गुटखा माफियावरती आता कायद्याची टांगती तलवार लटकवली आहे. गुटखा पुरवठादार, साठवणूकदार आणि विक्रेते आता कायद्याच्या कचाट्यात सापडले असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गुन्हेगारी मानसिकतेनं समाजात कर्करोग पसरवणाऱ्यांना आता कोठडी हीच एकमेव जागा उरली आहे. केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर औषधांच्या बाजारपेठा देखील सुरू असलेली लूट हे थांबवण्याचं धाडसी पाऊल मुंडे यांनी उचललं आहे. रुग्णालयांनी बळजबरीने आपल्याला संलग्न मेडिकल मधूनच औषध घ्यायला लावणं ही रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकासाठी एक प्रकारची सक्तीची लूट आहे. ही मुभा काढून घेत तुकाराम मुंडे यांनी उपचार घेणाऱ्या गोरगरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे दवाखान्याच्या व्यावसायिक मक्तेदारीला आता खीळ बसली आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेचा अभाव असेल की गुन्हेगारीचं पेव फुटतं हे आजवर आपण पाहिले. पण तुकाराम मुंडे यांनी दाखवून दिलं आहे की जर इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि ध्येय जनहित असेल तर भ्रष्ट यंत्रणांना देखील शिस्त लावता येतं. हा लढा केवळ भेसळखोरांविरुद्ध नसून तो महाराष्ट्राच्या आरोग्याचा, विश्वासार्हतेचा आणि सुशासनाचा आहे. ही मोहीम अशीच अविरत सुरू राहिली तर खऱ्या अर्थाने आरोग्य संपन्न महाराष्ट्र उभा राहील. तुकाराम मुंडे यांच्या धडक मोहिमेचा दीर्घकालीन परिणाम टिकावा आणि पुन्हा भेसळखोरांचे जाळे निर्माण होऊ नये यासाठी प्रशासकीय स्तरावरती आणखी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजनाची गरज करावी वाटते?
आणि तुम्हाला नक्की यामध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे असं वाटत असेल तर तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.